शेतकरी मित्रांनो, गेल्या वर्षी कापसाचं उत्पादन कमी झालं म्हणून काळजीत आहात का? किंवा योग्य वाण न निवडल्यामुळे नुकसान झालंय का? मग थांबा. कारण 2026च्या हंगामासाठी मी अशी काही टॉप व्हरायटी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर त्या व्हरायटीला बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि मोठ्या प्रमाणात मागणीच नाही तर एका झाडाला 400+ बोंड देण्याची क्षमता ती व्हरायटी ठेवते. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टॉप व्हरायटी 2026 बद्दल जाणून घेऊया. ती व्हरायटी तुम्हाला कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक पद्धतीचं उत्पादन देऊ शकते. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका आणि जर नवीन असणार चॅनलवर तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो 2026ची कापूस टॉप व्हरायटी म्हणजेच महिको कंपनीची तेजा. तर हो मित्रांनो, BG2 हे एक लोकप्रिय हायब्रिड बियाणे असून ते मध्यम ते जाड जमिनीसाठी म्हणजे 150 दिवसांच्या कालावधीत बोंड अळीस चांगला प्रतिकार करते. यांचं जे काही वैशिष्ट्य आहे, खूप चांगल्या प्रकारचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे काही बोंडसड होते, त्याच रोगप्रतिकार सक्षम व्हरायटी आहे. बोंड वजनदार असतं, सहज वेचणी आणि फ्लफी ओपनिंग म्हणजे फ्लफी कापूस असतो, एकदम फुगीर आणि उच्च उत्पादन देण्याची क्षमता असते. तर तेजा कापूस बियाणे खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे आणि 2025मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी महिकोच्या तेजा व्हरायटीपासून खूप रेकॉर्ड ब्रेक पद्धतीचं चांगलं उत्पादन घेतलं आहे, तेही अगदी कमी खर्चामध्ये. तर मित्रांनो, आता तुम्हाला वाटत असेल की 400 ते 500+ बोंड एका झाडाला कसे लागू शकतात? तर हो, हे शक्य आहे. कारण अमृत पॅटर्न पद्धतीने जर तुम्ही नियोजन जर केलं तर खर्च तर कमी येतोच, पण शिवाय उत्पादन देखील वाढते आणि एका झाडावर 400+ बोंड लावण्याची क्षमता अमृत पॅटर्न पद्धतीमध्ये आहे. तर याच्यासाठी फॉलो करा अमृत पॅटर्न ॲप. प्लेस्टोअरला जाऊन डाउनलोड करा. लाखो शेतकरी अमृत पॅटर्न फॉलो करत आहे आणि कापूस पिकाची संपूर्ण माहिती ॲपमध्ये दिलेली आहे. आणि आज मी तुम्हाला ज्या महिको कंपनीची तेजा व्हरायटीबद्दल जे सांगत आहे, तर हे कोणत्याही कंपनीची ॲडव्हर्टायझिंग नाही करत आहे. हे फक्त 2025मध्ये शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे उत्पादन घेतलं या व्हरायटींपासून, त्याच्यामुळे ही व्हरायटी मी सजेस्ट करते. तर तेजा कापूस बियाणे खूप चांगल्या प्रकारे महिको कंपनीचं एक उत्पादक ब्रँड आहे BG2मध्ये. याचा कालावधी साधारण 150 ते 160 दिवसाचा आहे, मध्यम कालावधी आहे. प्रतिकार शक्ती म्हणजे कॉटन लिप कर्ल व्हायरस यासाठी म्हणजेच खूप चांगल्या प्रकारे रोगराईला म्हणजे सहनशील असा वाण आहे. तर जर आपण झाडाची जर रचना जर बघितली तर मजबूत स्वरूपाचं झाड आणि ज्यामुळे हवा खेळती असते आणि आकाराने बोंडाची जी साईज आहे ती मोठी आहे आणि कापूस हा वजनाने वजनदार आहे. बोंडे चांगले फुटतात आणि वेचणीस सोपं जातं. शिवाय उत्पादन म्हणजे जास्त पातेबोंड टिकून ठेवण्याची क्षमता, हाय वॉल रिटेन्शन म्हणजे परिणामी जास्त उत्पादन या व्हरायटीपासून मिळतं. तर मित्रांनो, खूप चांगल्या पद्धतीची व्हरायटी 2025मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलेलं आहे याच्यापासून. आणि महिकोच्या तेजा व्हरायटीला खूप मोठ्या प्रमाणात मागणी देखील आहे. नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. त्याआधी तुमचं क्षेत्र कोणतं आहे हे लक्षात घेणं देखील गरजेचं आहे, की बागायत आहे की कोरडवाहू आहे, त्यानुसारच लागवड करणं योग्य ठरेल. तसंच फॉलो करा अमृत पॅटर्न आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर रेकॉर्ड ब्रेक उत्पादन जर मिळवायचं असेल तर अमृत पॅटर्न फॉलो करा. शिवाय अमृत पॅटर्न पद्धतीने प्रक्रिया केलेलं शेणखत म्हणजेच जमिनीत म्हणजे द्यायला विसरू नका. भेटूया मित्रांनो अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.